आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे फेरारो रोचर चॉकलेटची रेसिपी अगदी सिंपल पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची। तर आजची रेसिपी स्पेशली ज्यांना ही चॉकलेट आवडते ना त्यांच्यासाठी आहे। मला खूप जास्त प्रमाणामध्ये आवडते, नेहमी मी बाहेरच विकत घेऊन खाते, बट ह्यावेळेस विचार केला की चला बनवूया, म्हटलं कशी बनवताय। तर फेरारो रोचर चॉकलेट बनवण्यासाठी मी वेपर्सचा यूज केलेला आहे। तर 5-10 रुपयाला ही चॉकलेट मिळते, म्हणजे वेपर्स मिळते, तर ते घ्यायचे। आणि छोटे पॅकेट मोठे पॅकेट पण मिळते याचेवाले, आणि फ्लेवरमध्ये सुद्धा मिळते। त्याला आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं, म्हणजे बारीक तुकडे करून घ्यायचे, किंवा जो खलबत्त्याचा बत्ता असते ना त्याच्याने सुद्धा हलकं केलं ना तर इझिली बारीक होऊन जाते, किंवा हाताने सुद्धा होऊन जाते। नंतर त्यामध्ये चॉकलेट बटर टाकायचं, चॉकलेटचं सिरप टाकायचं, किंवा तुमच्याकडे चॉकलेट असेल ना मेल्टेड चॉकलेट ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, किंवा न्यूट्रेला चॉकलेट असेल ना ते सुद्धा टाकू शकता। त्यामध्ये जितक्या प्रमाणामध्ये बाइंडिंग करण्यासाठी पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये कमीत कमी 2 ते 3 चम्मच लागते यामध्ये चॉकलेटचं, तर ते टाकायचे। आणि बरोबर गोळा सेट होते का, म्हणजे त्याचा लड्डू बनते का हे चेक करून घ्यायचं। नंतर मला आठवलं की माझ्याकडे मिल्क बार आहे, तर मी मिल्क बार घेतला आणि बदामीचे तुकडे करून घेतले छोटे छोटे सेम साईजचे, आणि त्याच्यामध्ये त्या आतमध्ये टाकून असं मिल्क बारच्या चॉकलेटने असं कोट करून घेतलं, म्हणजे छोटीशी गोळी तयार करून घेतली त्याचीवाली। अशा प्रकारे 5-7 गोळ्या तयार करून घेतलेल्या आहे। आणि नंतर ते चॉकलेटच्या फेरारो रोचरच्या चॉकलेटच्या आतमध्ये हेझलनट असते, पण आपल्याकडे काही हेझलनट आहे नाही, तर मग साध्या तरीकेनं मी अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला। थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं, आणि जे बदामीचा तुकडा आहे मिल्क बारमध्ये कोट केलेला तो त्यामध्ये फिलअप करायचा आतमध्ये, आणि वरून थोडंसं आणखी मिश्रण टाकून असा लाडू त्याचा तयार करून घ्यायचा। अशा प्रकारे बाकीचे पण मी बनवून घेतले। त्याच्या आतमध्ये ते गोळी टाकायची, वरून असं थोडंसं आणखी मिश्रण टाकून असं दाबून घ्यायचं, हलक्या हाताने गोल गोल करून त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे। पण आपल्याला यामध्ये लाडू नाही बनवायचे आहे, आपल्याला याच्यामध्ये चॉकलेट बनवायची आहे। फक्त आपल्याला ते बरोबर चिपकेल यासाठी आपल्याला गोलगोल करणं पडते। तयार करून झाल्यानंतर जे चॉकलेट सिरप होतं त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले थोडे, आणि नंतर जे छोटे छोटे चॉकलेट तयार करून घेतलेले आहे ते त्यामध्ये डीप करून असे काढून घ्यायचं आहे। खूप असं त्याच्यामध्ये मेल्ट होईपर्यंत नाही ठेवायचं आहे। टाकलं थोडं कोट झालं की पेपरवर एखाद्या, किंवा बटर पेपरवर कशावर, किंवा प्लास्टिक शीटवर सुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता। काढून घ्यायचं आणि नंतर याला फ्रीजमध्ये सेट व्हायलाच ठेवून द्यायचं। कमीत कमी तुम्ही 5-6 ताससुद्धा ठेवू शकता, त्याच्यामध्ये पण होते लवकर। आणि सपोज तुम्ही संध्याकाळी बनवली हे चॉकलेट, तर ओव्हरनाईटसुद्धा ठेवले ना तरी बरोबर सेट होऊन जाते। अशा प्रकारे चॉकलेटसुद्धा सेट झालेली आहे, बघू शकता किती छान झालेली आहे, अगदी मस्त। आणि नंतर मी तुम्हाला याच्यावर थोडंसं, मला आणखी चॉकलेटचं आवडते तर मी चॉकलेट सिरप त्याच्यामध्ये टाकला, आणखी वरून असं गार्निश केल्यासारखं, पण ते ऑप्शनल आहे। अशा प्रकारे आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला, आवडली असेल तर नक्की चॉकलेट बनवून बघा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।